नमस्कार. आज आपण बघणार आहे भगवद्गीतेतील 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग. या अध्यायात नेमकं काय झालं? या अध्यायात अर्जुन श्रीकृष्णाला खूप महत्त्वाचे प्रश्न विचारतो. ब्रह्म म्हणजे काय? आत्मा म्हणजे काय? कर्म म्हणजे काय? मृत्यूच्या क्षणी माणसाने काय स्मरण करावं? शेवटच्या क्षणी देवाचं स्मरण केल्याने काय मिळतं? तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, माणसाचं शेवटचं स्मरण खूप महत्त्वाचं असतं. मृत्यूच्या क्षणी जो ज्या भावनेत असतो तो तसाच पुढे प्रवास करतो. म्हणून आयुष्यभर मन शुद्ध, शांत आणि ईश्वराशी जोडलेलं हवं. जो माणूस सतत भगवंताचं स्मरण करतो तो पुन्हा दुःखात अडकत नाही. भक्ती, ध्यान आणि स्मरण हेच आत्म्याला मुक्तीकडे नेतात. साध्या भाषेत सांगायचं झालं तर आपलं मन जसं आहे तसंच आपलं भविष्य घडतं. मग हा अध्याय गर्भवती आईला कसा लागू होतो? गर्भावस्था म्हणजे नव्या आत्म्याचं आगमन. या अध्यायाचा गर्भवती आईसाठी काय अर्थ आहे? तर आईच्या मनात जे विचार, भावना, स्मरण असतं ते बाळावर खोल परिणाम करतं. जर आईचं मन शांत असेल, भगवंताचं सतत स्मरण करत असेल, सकारात्मक असेल, तर बाळाचं मनही शांत, दिव्य आणि सात्विक घडतं आणि बाळ बुद्धिमान जन्माला येतं. मग गर्भवती आईसाठी मुख्य संदेश काय? तर आई, तू जे स्मरण करतेस तेच संस्कार तुझ्या बाळात जातात. म्हणूनच गर्भावस्थेत ध्यान, नामस्मरण आणि भगवद्गीतेचे विचार फार शक्तिशाली असतात. चला तर आता आपण या अध्यायावर आधारित सुंदर ध्यान करूया. आता रिलॅक्स बसायचं आहे. डोळे हळूच मिटा. एक दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश सोडा. तुमचं शरीर सैल होत आहे, मन शांत होत आहे. आज आपण भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायाचं म्हणजेच अक्षर ब्रह्मयोगाचं ध्यान करत आहोत. यात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अंतकाळी जो मला स्मरतो तो मला प्राप्त होतो. तेव्हा आई, आज तुझा प्रत्येक श्वास तुझ्या बाळासाठी संस्कार बनत आहे. आता हळूच तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर आणायचं आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूच सोडायचा आहे. आता आपल्याला कल्पना करायची आहे, तुमच्या हृदयात एक दिव्य प्रकाश आहे. तो प्रकाश तुमच्या गर्भातील बाळापर्यंत जात आहे आणि तो प्रकाश म्हणतोय, तू सुरक्षित आहेस, तू प्रेमात आहेस, तू दैवी आत्मा आहेस. आई, आज तू शांत आहेस, म्हणून तुझं बाळही शांत होत आहे. आज तू भगवंताचं स्मरण करतेस, म्हणून तुझ्या बाळाचं मनही दैवी होत आहे. आता मनात म्हणायचं आहे, मी शांत आहे, माझं मन शुद्ध आहे. माझ्या विचारांनी माझं बाळ तेजस्वी होत आहे. श्रीकृष्ण सांगतात, नित्य अभ्यास करणारा अंतकाळीही डगमगत नाही. तेव्हा आई, तू आज जो अभ्यास करतेस तो फक्त तुझ्यासाठी नाही, तो तुझ्या बाळाच्या संपूर्ण आयुष्यासाठी आहे. आता पुन्हा हळूच एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे
आणि स्मित हास्य करत हळूहळू डोळे उघडायचे आहे आणि हात जोडून म्हणायचं आहे, धन्यवाद श्रीकृष्ण, धन्यवाद माझ्या बाळा. जर हे ध्यान तुम्हाला खरंच उपयोगी वाटत असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या अध्यायात.